नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा विषय काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तर मला तुम्हाला ना पहिले एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण कधी-कधी काही काही ठिकाणी किंवा काही प्रसंगात आपण फक्त एक प्रेक्षकाची भूमिका का घेतो? किंवा जे घडतंय ते फक्त आपण बघत का राहतो? म्हणजे तिथे आपण आपला सहभाग का दाखवत नाही? किंवा काही ठिकाणी आपण का पुढे सरकत नाही, का पुढे जात नाही? तर असा हा विषय आहे. तर आपण बघ्याची भूमिका काही ठिकाणी का घेतो आणि ते योग्य आहे की अयोग्य आहे? तर या संदर्भातला ना एक अनुभव आहे, जो मी तुम्हाला सांगते. आणि तसे मी सहसा म्हणजे माझेच अनुभव जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते व्हिडिओच्या माध्यमातून. तर हाही एक असाच एक अनुभव आहे आणि तो मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर गोष्ट आहे जवळपास 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे आणि हिवाळा होता त्यावेळी आणि रविवार होता, सकाळची वेळ होती. मी माझे घरातले कामं आटपून सकाळी लवकर म्हणजे जवळपास 7:30च्या दरम्यान वगैरे घरून निघालेली होती सकाळी. कारण मला माझ्या गुरुमंदिरामध्ये माझी साधना असते आणि तिथे मला वेळेत पोहोचायचं होतं. तर म्हणून मी सकाळी आपली घाई गडबडीत गाडी घेऊन निघाली आणि घरापासून पुढे चौकापर्यंत गेली. तर एक व्यक्ती ॲटोतून उतरले आणि तिथे थांबले चौकामध्ये. आणि चौकात थांबून ते ना म्हणजे येणारा-जाणारे जे रस्त्यावरून येणारे-जाणारे लोकं होते, गाड्यांनी जाणारे, त्यांना हात दाखवत होते आणि त्यांना थांबा म्हणजे ते लिफ्ट मागत होते त्यांना. त्यांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं होतं, तर ते लोकांना हात दाखवून थांबवत होते. पण कोणीच ना त्यावेळी तिथे थांबलं नाही. त्यांना लिफ्ट द्यायला कोणीच थांबलं नाही. आणि मी चालली होती, तर माझी नजर अचानक त्यांच्याकडे गेली आणि मला ते व्यक्ती परिचित होते. मला परिचित होते म्हणजे मी त्यांना रोज माझ्या घरासमोरून रोज जाताना पाहायची. आणि ते कुठे काम करतात वगैरे हे सगळं मला माहीत होतं. ते आमच्या घराजवळच एक ऑफिस आहे, तर तिथे ते काम करायचे. त्याच्यामुळे मला ते माहीत होतं. आणि ना त्यांना पॅरालिसिस गेलेला होता. आता त्यांचं लोकांना लिफ्ट मागण्यामागचं कारण हे होतं, की त्यांना पॅरालिसिस गेला होता आणि त्याच्यामुळे ते म्हणजे जास्त चालू शकत नव्हते. म्हणून ते ना लिफ्ट मागत होते. आता हे कारण मला माहीत होतं, कारण मी त्यांना रोज पाहायची. तर मी बऱ्याच वेळ पाहिलं कोणीच त्यांना ना कोणी आपली गाडी थांबवली नाही आणि त्यांना काही लिफ्ट दिली नाही. तर मी त्यांच्याकडे पाहतच होते आणि अचानक माझ्या गाडीचे ब्रेक त्यांच्याजवळ येऊन लागले. आणि मग मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही बसा," म्हटलं, "गाडीवर. मी तुम्हाला सोडते. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे मी नेऊन सोडते." मी त्यांना ओळखत होती, पण ते मला ओळखत नव्हते. तर ते बसले म्हणजे त्यांना ना बसायला पण माझ्या गाडीवर बसताना पण त्यांना त्रास होत होता. म्हणजे ते बसू पण शकत नव्हते. मग ते बसले आपले कसेबसे आणि मी त्यांना त्यांना जिथे जायचं होतं त्या ऑफिसमध्ये मी त्यांना नेऊन सोडलं. आणि मग मी तिथनं गेली कारण मला जायची घाई होती. आणि मी जेव्हा मग त्या गोष्टीचा ना विचार केला, मी म्हटलं, की का बरं कोणी त्यांना लिफ्ट दिली नाही? का बरं म्हणजे कोणीच का थांबलं नाही? लोकांना काही म्हणजे काही कोणाबद्दल जाणीव आहे की नाही आहे? काही दया-माया कुणाविषयी? काही म्हणजे जिव्हाळा कोणाविषयी आहे की नाही आहे? असा विचार माझ्या मनात आला. त्यावेळी मला तर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं लोकांचं, की का नाही ते थांबले? आणि मग मी जेव्हा शांततेत या गोष्टीचा विचार केला, तर मला असं वाटलं, की नाही, जे लोकं थांबत नव्हते ना, त्यामागे पण कारण होतं. तर कारण काय? तर आजचं जग माहिती आहे ना कसं आहे म्हणून. आता कसं झालेलं आहे, आपण कोणाला जर आपलं बोट पकडायला दिलं ना, तर लोकं हात पकडतात. अशी कंडिशन सध्या आहे. आणि इतकं म्हणजे अविश्वासाचं जग आहे ना सध्या, की आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही, अशी कंडिशन आहे. म्हणजे काय होतं बरेचदा पहा काय होतं, दोघांची भांडणं चालू असते आणि तिसरा ते भांडण सोडवायला म्हणून जातो. पण ना त्यामध्ये नेहमी त्या तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान होतं. ते दोघं तर म्हणजे बाजूलाच राहतात, पण हा जो तिसरा मध्यस्थी करायला गेलेला आहे ना, याचं नुकसान होतं. आणि इन केस कुठे ॲक्सिडेंट वगैरेही झाला असेल ना, त्या ठिकाणी पण आपण पाहतो जर एखाद्याने सांगितलं, की या गाडीमुळे असा-असा ॲक्सिडेंट झालेला आहे.
तर माहिती आहे का, ते जो व्यक्ती सांगेल ना हे असं, त्या व्यक्तीलाच खूप हेलपाटे खावं लागतात. पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतात. हे असं सगळं बाहेरच्या जगामध्ये आहे चालू सध्या. आणि लिफ्ट देण्याच्या निमित्ताने पण आजकाल बरेच घटना अशा घडलेल्या आहे. आता ते मला परिचित होते म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली, त्यात काही शंकाच नाही. पण कदाचित मी पण हा विचार केला, की कदाचित जर मी त्यांना ओळखत नसती, तर मी त्यांना लिफ्ट दिली असती का? मग हा विचार त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आला. म्हणून म्हणजे माणुसकी संपत चालली आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण ना आजकाल म्हणजे माणुसकीवरही विश्वास ठेवावा की नाही, अशी कंडिशन आहे. त्याच्यामुळे ना कोणी सहसा मध्यस्थी करायला कुठे पडत नाही. किंवा आपण पण आता आपल्याला मन आहे, भावना आहे, सगळं काही आहे. पण आपण पण ना काही-काही ठिकाणी फक्त बघ्याची भूमिका घेतो. फक्त तिथे पाहत राहतो, करत काहीच नाही. आणि मग आपल्याला वाटायला लागते, अरे काय आपण काहीच केलं नाही, काहीच करू शकलं नाही आपण त्या व्यक्तीसाठी. पण ना तिथे आपल्याला काही बंधनं आहे. बंधनं आहे म्हणजे कशी, आपणच आपल्याला घातलेली बंधनं आहे ती. की आपण म्हणतो ना, "अरे जाऊ दे रे बाबा, कशाला त्याच्यामध्ये पडायचं? कोण उगाच आपल्या मागे स्वतःच्या मागे कटकट लावून घेईल." अशा गोष्टी होतात. म्हणून ना आपण काही-काही ठिकाणी फक्त बघ्याची भूमिका घेतो. तर असा हा म्हणजे एक अनुभव होता आणि त्या अनुभवातून मला म्हणजे हे काही जे विचार माझ्यामध्ये धारण झाले, हे त्या अनुभवातून आले. तर तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला आणि जे मी केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं, की जे बाकीचे लोकं करत होते ते योग्य होतं? तर हे नक्कीच तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.